नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत गुन्हे अन्वेषण विभागाची 2026 साठीची भरती जाहिरात जी आहे गट क संवर्गातली, तर ती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सहाय्यक शासकीय दस्तऐवज अशा या पदासाठीची ही भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक या पदासाठीची 16 पदांसाठीची ही भरती जाहिरात असणार आहे. याच्यामध्ये वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये जे संकेतस्थळ जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे. mahacid.government.in या संकेतस्थळावर तुम्हाला अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात होणार आहे 10 फेब्रुवारी 2026 पासून आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 11 मार्च 2026. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहेत. एकूण 16 पदे असणार आहेत. कॅटेगरी वाईज बघायला गेलं तर अनुसूचित जातीसाठी एक आहे, त्यानंतर भटक्या जमाती क साठी एक आहे, भटक्या जमाती ड साठी एक आहे, तर मागासवर्गासाठी 5 आहे, तर SC-BC साठी 3 आहे, तर EWS साठी 3, राखीवसाठी 2 अशा एकूण 16 पदासाठीची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. शैक्षणिक अर्हता जी आहे मान्यताप्राप्त विद्यापीठात वैज्ञानिक शाखेतील पदवीधर मुख्य विषय जे आहे रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र उपविषयासह प्रथम अथवा द्वितीय श्रेणीतील पदवीधर किंवा न्यायसहाय्यक विज्ञान शाखेतील पदवीधर BSc फॉरेन्सिक सायन्स या पदासाठीची ही भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. आणि शैक्षणिक पात्रतानुसार जे आहे तो वयोमर्यादाही देण्यात आलेली आहे. खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 आहे, मागास उमेदवार असेल तर 18 ते 43 आहे, अंशकालीन उमेदवार असेल तर 18 ते 55 आहे, माजी सैनिक असाल, सशस्त्र दलातील सेवा 3 वर्षाचा अनुभव असेल, 3 वर्षाचं कन्सेशन आहे, सामाजिक व समांतर आरक्षण आहे जे आहे तर जागांची विभागणी देण्यात आलेली आहे. सोबतच जे आहे तर महिला आरक्षणासंदर्भातल्या दिलेल्या आर्थिक दुर्बल घटकातल्या आरक्षणासंदर्भातला डिटेल आहे. तर त्यानंतर शासकीय दस्तऐवज परीक्षक या पदासाठीची ही भरती प्रक्रिया कशी आयोजित केली जाणार आहे, म्हणजे परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, तर 200 गुणाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. भाग 1 मध्ये 120 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारची परीक्षा असणार. भाग 2 मध्ये 80 गुणाची निरीक्षक चाचणी जी आहे तर ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येईल. सदर निरीक्षण चाचणीकरता दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुलनात्मक परीक्षणाने आकलन करून घेणे आवश्यक राहील. तसेच काही प्रश्नांची उत्तरे त्या प्रश्नानुसार द्यावी. ऑनलाईन भाग जो आहे 1 ची परीक्षा 120 गुणांची असून त्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश असेल. प्रत्येक प्रश्नास 2 गुण असतील. अशा प्रकारे जे आहे तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी, त्यानंतर मराठी, संगणक आणि सामान्य या विषयावर हे प्रश्न असणार आहे. तर ही जी भरती प्रक्रिया आहे गुन्हे अन्वेषण विभागाची, तर ती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी तर नक्की अर्ज करा. याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गुन्हे अन्वेषण विभागाची ही जाहिरात जो आहे 2026 साठीची ती प्रसिद्ध झालेली आहे 11 मार्च 2026 आहे. ते अर्ज करायची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 1000 आणि मागास प्रवर्गासाठी 900 रुपये परीक्षा शुल्क जे आहे ते आकारलं जाणार आहे. अर्ज करताना काही शंका आल्या किंवा काही अडचणी आल्यास तुम्हाला इथं दूरध्वनी क्रमांक देण्यात आला आहे, त्याच्यावरही तुम्ही संपर्क साधू शकता. थँक्स फॉर द वॉचिंग.